नमस्कार, सिंधुताई सपकाळ आणि आपण बघत आहात फ्रायडे फॅक्ट्स. मागच्या एपिसोडमध्ये आपण सप्तसिंधू महिला आधार बाल संगोपन व शिक्षण संस्था या संस्थेच्या रजिस्ट्रेशनविषयी बोलत होतो. 16 डिसेंबर 1998 आणि 19 फेब्रुवारी 1999 या दोन्ही दिवशी या संस्थेची रजिस्ट्रेशनची दोन्ही कागदपत्र आमच्या हातात पडली. 1860 आणि 1950 हे जे 2 कायदे आहेत रजिस्ट्रेशनचे त्या संदर्भात. आणि महिना आनंद झाला की चला आता माझी एक महिला संस्थाही रजिस्टर्ड झाली आहे. पण आता काम काय करणार होतो त्याच्या अंतर्गत? माईंनी असं काही ठरवलं नव्हतं तेव्हा, पण माईंना महिलांविषयी काम करायचं होतं. मुलांविषयी तर माई आधीपासून काम करतच होत्या. पण त्याच दरम्यान म्हणजे 2000 सालची गोष्ट, द वीक या मासिकाचे पत्रकार श्री ज्ञानेश जठार सर हे आपल्या संस्थेला भेट देण्यासाठी आले आणि त्यांनी सांगितलं की माईंची मुलाखत घ्यायची आहे. पण त्याआधी त्यांनी माईंच्या आयुष्याचा किंवा माईंच्या प्रवासाचा बराच अभ्यास केलेला असावा, कारण त्यांनी ज्या ज्या घटना सांगितल्या, जी ठिकाणं सांगितली, त्या सगळ्या ठिकाणी माई आणि स्वतः ज्ञानेश जठार सर जाऊन आले आणि माईंच्या भाषणांमधनं माईचे संदर्भ द्यायच्या, सासरचा, माहेरचा, त्यांच्या शेणखताच्या लढ्याचा, ते सगळं त्यांनी चेक केलं. आणि त्यानंतर त्यांचा 2000 सालीच मदर ऑफ ऑर्फन्स म्हणून द वीकमध्ये एक लेख प्रसिद्ध झाला. त्यात संस्थेचे फोटोज होते, माईंचे फोटोज होते, माझं एक छोटंसं बाईटही त्यामध्ये होतं. आणि बघा कशी लिंक लागते ह्या गोष्टींची की लुधियानाला सतपाल मित्तल नॅशनल अवॉर्ड, नेहरू सिद्धांत केंद्र, त्या कमिटीच्या सदस्यांच्या वाचनामध्ये तो लेख आला, मदर ऑफ ऑर्फन्स द वीकचा. आणि त्यांचं ते त्या वर्षीचं जे अवॉर्ड होतं, सतपाल मित्तल नॅशनल अवॉर्ड, त्यांनी आधीची सगळी नॉमिनेशन कॅन्सल करून माईंची निवड केली. आणि पहिला फोन आला कि माई, सिंधुताई जी, हमने आपका नाम इस अवार्ड के लिए सुनिश्चित किया है और आपको लुधियाना आना पड़ेगा और हम आपके फ्लाइट के टिकट्स भेज रहे हैं. तो आईचा पहिला विमान प्रवास होता. म्हणजे त्याआधी आई खरंच विमानात बसलेली नव्हती. आणि पुण्याचेच डॉक्टर वझे आहेत, त्यांच्यासोबत माईंनी तो प्रवास केला होता आणि लुधियानाला जाऊन प्रॉपर ते अवॉर्ड माईंनी घेतलं. ते अवॉर्ड माईंच्या नावे होतं, म्हणजे सिंधुताई सपकाळ या व्यक्तीच्या नावे होतं आणि त्याची रक्कम होती 2 लाख रुपये. आणि काय म्हणतो, प्रमाणपत्र, मोमेंटो, हे जे काही, पण त्याच्यासोबत जी रक्कम होती 2 लाख रुपये, तो चेक माईंना दिला. माईंनी सांगितलं हा चेक माझ्या नावे देऊ नका, हा चेक माझ्या संस्थेच्या नावे द्या. आणि सप्तसिंधू महिला आधार बाल संगोपन व शिक्षण संस्था या संस्थेच्या नावे तो पहिला चेक लिहिला गेला 2 लाखाचा. माई तो चेक घेऊन लुधियानावरनं पुण्याला आल्या आणि त्या दरम्यानच ह्या मांजरी गावामध्ये प्लॉटिंग वगैरे पडणं सुरू होतं. आणि सप्तसिंधूचं काम तेव्हा हडपसरमधून सुरू होतं. वैभव टॉकीजच्या मागे तेव्हा आपलं ऑफिस होतं, आपण रेंटल बेसने तिथे ऑफिस सुरू ठेवलेलं. आणि माई ह्या मांजरी गावामध्ये आल्या आणि माईने ठरवलं की इथे आता माझी स्वतःची म्हणण्यापेक्षा इथे आता माझ्या संस्थेची जागा असली पाहिजे, माझ्या मुलांसाठी घर इथे असलं पाहिजे, माझ्या मुलांना कुणी ऊठ म्हणू नये, माझ्या मुलांना कुणी बस म्हणू नये, त्यांना त्यांचं स्वातंत्र्य मिळावं. कारण ह्या मागे अजून एक कारण असं होतं की याआधी जेव्हा रेंटल बेसला रेंटलनी आपण फ्लॅट घेऊन संस्था सुरू केली होती किंवा मुलं सांभाळत होतो, तेव्हा एक वर्षभर छान सहकार्य व्हायचं आणि नंतर मग अचानक सगळ्यांना त्रास सुरू व्हायचा. किंवा स्वाभाविक आहे, म्हणजे मी कुणालाही दोष देणार नाही, पण कचरा जास्त निघतो, पाणी जास्त लागतं, मुलं दुपारची धावत सुटतात, आमची झोप होत नाही, अशी अनेक कारणांपोटी आई शेवटी वैतागून गेली होती की आता मी या मुलांना घेऊन जाऊ कुठे. आणि
तिने ठरवलं की नाही, आता माझं स्वतःचं हक्काचं माझ्या मुलांचं घर होणं गरजेचं आहे, जिथे माझ्या मुलांना कुणी ऊठ म्हणणार नाही, कुणी बस म्हणणार नाही. आणि त्याच विचारातून माईंनी पहिल्यांदा या मांजरीमध्ये, जिथे आता मी बसून तुमच्याशी बोलतेय, 3 गुंठे जागा माईंनी संस्थेच्या नावे, सप्तसिंधू महिला आधार बाल संगोपन व शिक्षण संस्था, 8 मार्च रोजी ती खरेदी झाली होती. मला अजून तो दिवस आठवतोय. महिला दिन होता. सगळे योगायोग होते आणि उच्च कोटीचे योगायोग तेव्हा जुळून आले होते असं मला वाटतंय. पण 3 गुंठ्यावरती थांबली नाही. तिने त्या जागेचे जे मालक होते किंवा जी काही एजन्सी होती त्यांना सांगितलं की थांबा, माझ्या आजूबाजूचे प्लॉट अजून कुणालाही देऊ नका. अजून मी 6 गुंठे जागा खरेदी करणार आहे. मला 6 महिन्याची मुदत द्या, कारण मला सलग 9 गुंठे जागा हवी आहे. 9 हा तिचा आवडता आकडा होता, त्यामुळे असेल. 9 आकड्यावर तिची श्रद्धाही होती, त्यामुळे असेल. पण 9 गुंठे जागा तिला संस्थेसाठी घ्यायचीच होती. 65,000 रुपये गुंठा हा तेव्हाचा रेट होता, 2001 सालचा. म्हणजे आजपासून 25 वर्षापूर्वी ज्या द्रष्टेपणाने माईंनी ही जागा निवडली, इथून जवळ असलेली शाळा, इथून जवळ असलेले दोन्ही बाजूचे रोड, सहजपणे दळणवळण होईल अशी व्यवस्था, हा सगळा 25 वर्षापूर्वी विचार करून माईंनी हा स्पॉट निवडला. आणि त्या 6 महिन्यांमध्ये माईंनी सलग ती 9 गुंठे जागा खरेदी केली. आणि तिथेच आज आपण सन्मती बालनिकेतन आणि तीर्थरूप मुलांचं वसतिगृह योग्य पद्धतीने, योग्य मार्गाने काम करताना बघतो आहोत.